मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये मोठा आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालेली होती। त्याचप्रमाणे बघा, उद्धव ठाकरे उबाटा गटाला आता मोठा धक्काच बसणार आहे। तब्बल 6 खासदारांचा वेगळा गट तयार करण्यात आलेली चर्चा आता सुरू झालेली आहे। यामागचे नेमके कारण काय आहे? खासदार नाराज आहेत का व संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमागे नेमका उद्देश काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सखोल आढावा घेणार आहोत। त्यामुळे लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। मिळालेल्या माहितीनुसार व वृत्तपत्रांनुसार शिवसेना उबाटा गटाचे 6 खासदार लोकसभेचा स्वतंत्र गट तयार करण्याच्या तयारीत आहेत। हे खासदार पुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याला राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर असे नाव दिले जात आहे। या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासमोर एक मोठं आश्वासन उभे राहण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। अधिकृत कारण अजून समोर आलेलं नाही, परंतु राजकीय विश्लेषक आणि काही मुद्दे आता पुढे येत आहे। सत्तेपासून दूर राहण्याची भीती। या खासदारांना सत्तेपासून दूर राहण्याची भीती असल्यामुळे त्यांनी ऑपरेशन टायगरचा बनाव रचलेला आहे। म्हणजेच की त्यांनी आता 6 खासदारांनी वेगळ्याच ऑपरेशन टायगरची सुरुवात केलेली आहे। राजकारणात सत्ता महत्त्वाची असते। खासदारांना आपल्या मतदारसंघासाठी विकास कामांसाठी निधी हवा असतो, जेणेकरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये या विकास कामांचा फायदा होईल व ते निवडून येतील। आता महाराष्ट्राच्या महायुतीचं सरकार आहे आणि केंद्रात एनडीएची सत्ता आहे, त्यामुळे खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या पक्षात गेल्यास राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित वाटत असल्याची चर्चा आहे। आगामी निवडणुकीची चर्चा 2029 लोकसभा निवडणुकीत त्याआधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही खासदार आपला राजकीय मार्ग बदलण्यात असल्याचं बोललं जात आहे। कारण की अनेक नेत्यांना वाटतं की निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेची साथ आवश्यक आहे। पक्ष अंतर्गत नाराजी। बघा, पक्षामध्ये काही नाराजी असल्याची सुद्धा आता शंका व्यक्त केली जात आहे। काही खासदारांना पक्षाचा निर्णय प्रक्रियेत पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याची भावना असल्याचं बोललं जात आहे। काही खासदारांना मानपान आणि पक्षाच्या भूमिकेमध्ये भावना दिली जात नसल्याचे आता माहिती पूर्णपणे समोर येत आहे। अनेक निर्णय मुंबईत बसून घेतले जात असतात अशी तक्रार नेत्यांनी केल्या असल्याची राजकीय वर्तुळात ही माहिती समोर आलेली आहे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे। त्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्ष संघटना अनेक आमदारांना शिंदे गटात गेलेले आहे। 2024 लोकसभा निवडणुकीत मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून निवडणूक लढली होती, परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने चांगलीच कामगिरी करून 9 खासदार निवडून आणले होते। यात खासदारांपैकी 6 जण वेगळे झाले असले तर लोकसभेत एकूण उद्धव ठाकरे यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। संजय राऊत एवढे आक्रमक झाले आहे। संजय राऊतांनी संपूर्णपणे प्रकरण अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे। त्यांनी दावा केला आहे की काही खासदारांना पक्ष सोडण्याचा मोठा आर्थिक ऑफर दिला जात आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काही खासदारांना 50 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आलेली आहे, मात्र आरोपाचे काही अधिकृत पुरावे अद्यापही समोर नाहीत। आता असा प्रश्न आहे की राऊत एवढे आक्रमक का झालेले आहेत? पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल टिकून ठेवणे यामध्ये सार्वजनिकपणे टीका केल्यास काही खासदारांनी निर्णय बदलावा लागू शकतो आणि रणनीती अशी असू शकते की उद्धव ठाकरे यांच्या स्वतःभोवती पक्ष एकत्र ठेवणे। आजपर्यंत पक्षात सर्वात आक्रमक आवाज संजय राऊत यांचा मानला जातो। एकनाथ शिंदे यांना काय फायदा आहे? बघा, जर 6 खासदार शिंदे गटात आले तर शिंदेची लोकसभेत ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मानसिक आणि संघटनात्मक धक्का बसेल आणि त्यामुळे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम होऊन त्यांना मोठा धक्का बसू शकतो। मित्रांनो, आजची परिस्थिती पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठं पाठबळ हे मिळणार असून उद्धव ठाकरे यांच्या समोर संकट अजून संपलेलं नाही।
खासदार फुटणार की नाही याचा अंतिम निर्णय अद्यापही झालेला नाही, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संजय राऊत यांची आक्रमक आणि भूमिका आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांची रणनीती या तीन गोष्टी काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र बदलू शकतात आणि महत्त्वपूर्ण ठरू शकते. अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.